नमस्कार, मी सुनीता मधुकर वक्रे. मी या हॉस्टेलला गेल्या वर्षीपासून 7वी पासून राहते. यावर्षी मी 8वी ला आहे. 7वी ला आम्हाला आम्हाला सर खूप छान शिकवत होते. हॉस्टेलच्या सुविधा पण खूप छान आहेत. मुलींसाठी खूप छान हॉस्टेल आहे. दुसऱ्या हॉस्टेलला जेवणामध्ये हिंग टाकतात आणि मुलं त्यात अर्धी कोरभरच खातात. पण हॉस्टेलला अनलिमिटेड कितीही खा. कारण की ह्या हॉस्टेलला हिंग ते काहीच वगैरे टाकत नाही. इतकं छान इथलं जेवण असतं, की खूपच चविष्ट असतं. आणि दुसऱ्या हॉस्टेलला नाही का किचनमध्ये जायला बंदी असते कारण की किचनमध्ये तशीच घाण पडलेली असते. पण ह्या हॉस्टेलला किचनमध्ये जा, काही नाही. कोणते पालक आले तरी बघण्यासाठी पूर्ण अधिकार आहे. मी जेव्हा इथं हॉस्टेलला आलते का तेव्हा मला नाही का खूपच अशी भीती वाटत होती कारण की याच्या आधी मी बाहेरगावी राहिलेले नव्हते. मी खेडेगावातली मुलगी. मला वाटले की तिथं खूप मोठे-मोठे असतील, सर मला रागवतील, मला काही आले नाही तर. पण सरांनी ते माझं समजून घेतले. मला इंग्लिश म्हणजे तर हा इतका अवघड विषय जात होता, की खूपच अवघड. कारण मला इंग्लिश असं वाटत होतं की इंग्लिश म्हणजे काय नवीन पहाडच आहे काय की पण तसं काही नाही. कारण की आम्हाला सरांनी इतकी छान प्रकारे स्पोकन घेतले, की जेव्हा 7वी होते तेव्हा स्पोकन हा पूर्ण झालतं. त्यांनी इतकं छान शिकवलं बघायचंच काम नाही, इतकं छान. मुलींसाठी वॉशिंग मशीन ते वगैरे आहे कपडे धुवायला. प्रत्येक रूममध्ये कॅमेरे कॅमेरे आहेत. कोणी काही चोरी केली, की लगेच कॅमेऱ्यामध्ये प्रूफ होतं. सरांनी एकदा एका मुलीची चोरी पण पकडली होती. तेव्हापासून मुली कोणतीच अशी कॅमेरा काय वस्तू चोरत आहेत. कदाचित चोरतच नाहीत, पण एखाद्या मुली गावातून आल्या असत्या तर त्यांना सवय असतात ना त्याच्यामुळे. पण इथं कॅमेऱ्याची त्याची सगळी सुविधा आहे. ऑफिस ते छान आहे. सर, मॅडम इतके छान आहेत, की ते सगळं प्रत्येक वस्तू समजून घेतात. धन्यवाद.